नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 ची जी ग्रामसेवकची जी परीक्षा होती ती येणाऱ्या 16 जूनपासून सुरू होत आहे. म्हणजे रविवारपासून 21 जूनपर्यंत ती परीक्षा असणार आहे. तर त्या परीक्षेसाठी 175 मार्क आपण कशा प्रकारे घेऊ शकतो या अखेरच्या वारच्या 2 ते 3 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते तुम्ही केले तर तुम्हाला सहजासहजी 170-175 प्लस मार्क्स भेटू शकतात. याआधी झालेल्या जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षा असो आणि IBPSने घेतलेल्या इतर परीक्षा असोत आणि नुकत्या सुरू असलेल्या आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकेच्या ज्या परीक्षा सुरू आहेत त्यांचा आढावा घेऊन आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स या ग्रामसेवक परीक्षेसाठी काढले आहेत. ते जरी टॉपिक तुम्ही करून गेले तरी तुमचे 70 ते 80% पेपर हा इझिली सॉल्व्ह होणार आहे या टॉपिक्सपासून. तर ग्रामसेवक या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी असणार आहे, त्यामध्ये इंग्रजी असणार आहे, बौद्धिक चाचणी असणार आहे, त्यामध्येच तुम्हाला अंकगणितसुद्धा असणार आहे म्हणजेच मॅथ्स पण असणार आहे आणि सोबतच सामान्य ज्ञान म्हणजेच GK असणार आहे. या प्रत्येकांचे 15-15 प्रश्न या परीक्षेमध्ये असणार आहेत. म्हणजेच या चारही सब्जेक्ट मिळून तुमचे 60 प्रश्न असणार आहेत. 60 प्रश्नांचे 2 गुण म्हणजे 120 गुणांसाठी तुम्हाला हे 4 सब्जेक्ट दिले आहेत. त्यामध्ये मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग आणि उत्तरावरील प्रश्न इत्यादींचा समावेश असणार आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रॅमर असेल, इडियम फ्रेजेस असतील आणि कॉम्प्रिहेन्शन. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन, आकलन आणि तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणित असणार आहे. आणि GK मध्ये आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्र व भारताचा भूगोल, भारताची अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य शासन यांची जी रचना, संघटन आणि कार्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी आणि कृषी, ग्रामीण विकास आणि संबंधित जिल्ह्याचा भूगोल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूर जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल तर त्या नागपूर जिल्ह्याचं भूगोल असो, सामाजिक इतिहास असो, त्या जिल्ह्याचं हवामान असो आणि कृषीतील काही महत्त्वाचे पिके असतील त्या जिल्ह्यातील त्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये माहिती असणं अनिवार्य आहे. तर संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास आणि हवामान इत्यादी ज्या टॉपिक आहे यासाठी तुम्ही जिल्हा परिषदची वेबसाईट रेफर करू शकता. आणि सोबतच जी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनची वेबसाईट असते म्हणजे जिल्हाधिकारीची वेबसाईट असते त्यामध्ये जिल्हाविषयी जी माहिती असते त्याबद्दलची तुम्ही माहिती संपूर्ण तिथे घेऊ शकता, जी बेसिक माहिती आहे. त्यानंतर तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत 80 मार्कासाठी. त्यामध्ये तुम्हाला समाजशास्त्र विषयक ज्ञान यातून 10 प्रश्न अपेक्षित आहेत. पंचायत राज व्यवस्था यातून तुम्हाला 10 प्रश्न अपेक्षित आहेत. कृषीविषयक ज्ञान यातून तुम्हाला 10 प्रश्न अपेक्षित आहेत आणि इतरमधून तुम्हाला 10 प्रश्न अपेक्षित आहेत. असे तुमचे 40 प्रश्न असणार आहेत. जर तुम्ही या आधी कृषीविषयक ज्ञान हे जरी तुम्हाला नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर तुम्ही यामध्ये न पडलेलं ठीक आहे. समाजशास्त्र विषयक ज्ञान तुम्ही करू शकता, पंचायत राज व्यवस्थेवर भर देऊ शकता आणि यातील काही महत्त्वाचे टॉपिक म्हणजे आपत्ती व्यवस्थापन असेल, माहिती तंत्रज्ञान कायदा असेल, मूलभूत संगणक ज्ञान असेल, त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तुम्ही करून यातील सहज 20 ते 25 मार्क्स म्हणजेच 20 ते 25 प्रश्न यातून करून तुम्ही 45 ते 50 मार्क्स इझिली या टॉपिकमधून कव्हर करू शकता. तर रिसेंटली झालेल्या ज्या IBPS मार्फत परीक्षा आहेत आणि ज्या होत आहेत परीक्षा आरोग्यसेवक आरोग्यसेविकेच्या त्यामध्ये आपल्याला असं समजून आलं आहे की मराठी या विषयामध्ये तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक म्हणजे काळ असणार आहे. काळनंतर आहे लिंग, वचन, त्यानंतर म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील. याच टॉपिकवरती तुमचा 70 ते 80% मराठीचे प्रश्न असणार आहेत आणि उर्वरित 20% प्रश्न हे तुमचे शुद्ध लेखन असेल किंवा जी उतारा असतील त्यावर प्रश्न असणार आहेत. तर इत्यादी टॉपिक जरी तुम्ही केले तरी मराठीमध्ये तुम्हाला 15 पैकी तुम्ही सहजासहजी 12 ते 13 प्रश्न बरोबर इथे करू शकता. इंग्लिशमध्ये महत्त्वाच्या टॉपिकमध्ये पॅराजंबल असणार आहे, त्यानंतर इरर असणार आहे, तुम्हाला एरर त्या वाक्यामधलं शोधायचं आहे. त्यानंतर स्पेलिंग चेक असणार आहे, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर पण सुद्धा वारंवार IBPSमध्ये प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम फ्रेजेस असतील, सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील इत्यादी टॉपिक्सवरती तुमचं
70 ते 80% पेपर हा इंग्लिशचा असणार आहे. पॅराजंबल या टॉपिकमधून तुमचे 3 ते 4 प्रश्न येतात आणि एररमधून तुमचे 3 ते 4 प्रश्न येतात. म्हणजेच अर्धा पेपर तुमचा हे 2 टॉपिकवरती असणार आहे. त्यामुळे या 2 टॉपिकवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. आणि राहिलेला 20% पेपर म्हणजे तुम्हाला त्यामध्ये टेन्स असतील किंवा व्हॉइस असेल किंवा उतारे असतील इंग्लिशीचे इत्यादी तुम्हाला यामध्ये करायचं आहे. त्यानंतर GK या टॉपिकमध्ये तुम्हाला करंट अफेअर करून जायचं आहे. जानेवारी 2024 पासून ते मे 2024पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर तुम्ही 5 महिन्याचे करंट अफेअर करून जा. यातून तुम्हाला 4 ते 5 प्रश्न या करंट अफेअरमधून तुम्हाला भेटणार आहेत. आणि त्यानंतर जे जिल्हा विषयक ज्ञान आहे त्यातून तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील आणि इतर जे टॉपिक आहेत त्यातून एक एक प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे करंट अफेअरचं जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा आणि सोबतच जिल्हा विषयक ज्ञान आहे ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. यातूनच तुमचे 8 ते 9 प्रश्न सहजासहजी सुटणार आहेत. त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक म्हणजे मॅथ्समध्ये बोडमॉस असेल किंवा जिओमेट्री असेल किंवा ॲव्हरेज असेल, प्रॉफिट ऑन लॉस असेल इत्यादी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. आणि रिजनिंगमध्ये तुम्हाला पझल असतील किंवा सिटिंग अरेंजमेंट किंवा त्यामध्ये असे डायरेक्शन सेन्स आणि नातेसंबंध इत्यादी महत्त्वाचे टॉपिक आहेत. एवढे जरी टॉपिक तुम्ही करून गेले तरी तुमचा पेपरमध्ये आउट ऑफ 100 प्रश्न तुम्ही इझिली 70 ते 80 प्रश्न सॉल्व करू शकता. आणि जे पेपरमध्ये आहे 160+ तुम्हाला इझिली मार्क्स या पेपरमध्ये भेटणार आहेत या टॉपिकमधून. टेक्निकल पोर्शनमध्ये 40 प्रश्न असतात आणि याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही सिम्पली गुगलवर ग्रामसेवक टेक्निकल क्लासेस किंवा ग्रामसेवक तांत्रिक घटक असं तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला भरपूर क्लासेस भेटतील. त्यामुळे तुम्ही समाजशास्त्र विषयक ज्ञान हा टॉपिक करू शकता. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था हा टॉपिक करू शकता. आणि इतरमधून तुम्ही केंद्र व राज्याच्या ज्या योजना आहेत त्या करू शकता. मूलभूत हक्क आणि संगणक ज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम इत्यादी टॉपिक तुम्ही करू शकता. कृषी विषयक ज्ञान जरी तुमचं याआधी तुम्ही हात लावलं नसेल तर याला स्किप केलेलंच चांगलं राहील, कारण हा खूप डीप पोर्शन आहे आणि यामध्ये वेळ वाया घालवणं हे आपल्याला आता परवडणारं नाही आहे. त्यामुळे हे जे बाकी टॉपिक आहेत यावर तुम्ही भर देऊन इझिली 40 पैकी तुम्ही 20 ते 25 प्रश्न इझिली तुम्ही यामध्ये कव्हर करू शकता. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून MPSC कंबाईन प्री सिरीज 2024 घेण्यात आली होती. त्यामध्ये महत्त्वाचे सिलेबस असो, सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स असोत किंवा जे इम्पॉर्टंट बुकलिस्ट आहे त्या संपूर्ण माहितीचा आपण व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये 3 पार्ट्समध्ये आपण त्याला डिवाईड केलं होतं. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, ते तुम्ही नक्कीच जाऊन बघा. आणि सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटीची सिरीज सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण पॉलिटीचं जे रिव्हिजन आहे कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी ते चालू केलं आहे. त्यामध्ये आपलं 2 ते 3 व्हिडिओज टाकले आहेत. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. इतर माहितीसाठी तुम्ही आपलं ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे.